आणि कक्कड सर. येस सर. पिक्चरचा ट्रेलर बघितला, खूप छान आहे. मी मिली जाधव TV 10. तर मला हा प्रश्न असा म्हणजे थोडंसं हे वाटलं की मराठीतला हा KGF आहे का? बघा सर, मला माफ करा की कंपॅरिझन तर होणार आहे प्रत्येक वेळी सेम जर असेल तर मला त्याला फार जवळ वाटला. आणि मराठीमधला एवढे इफेक्ट्स एवढे म्हणजे तुमचं जेवढं स्तुती कराल तेवढे कमी आहे. प्लीज ह्याचं दोघांपैकी कोणी उत्तर द्या. नाही, KGF कन्नडाचा KGF आहे आणि रानटी मराठीचं रानटी आहे. परफेक्ट. पण खरं ही जी हिंसा त्या अंगावर येते मराठी प्रेक्षकांना पेलवल करते. थोडं कडू असेल पण मी बोलेन. मला भीती किंवा असं स्ट्रेस नसतो त्याचा. पण किती गोड सिनेमे, किती फ्रेंडली सिनेमे, किती स्लाइस ऑफ लाईफ ज्याला म्हणतात तसे सिनेमे केलेले. जर असं झालं असतं की लोक भरभरून थिएटरमध्ये आले असते ते कॉन्टेंट बघायला किंवा त्या गोष्टी बघायला, तर आज मराठी इंडस्ट्रीमध्ये पण 100 कोटीची फिल्म बनली असती. कारण आपण सुरुवात 50-70 वर्षापूर्वी केली. आजपर्यंत आपण पुढे वाढत नाहीये का? कारण लोक जात नाही थिएटरला. ते असेच सिनेमे KGF असो किंवा बाहुबली असो किंवा ॲनिमल असो, पुष्पा असो, ते बघायला थिएटरमध्ये जातात. ते डब पण असतात, लिपसिंग पण नसतं लोकांचं, तरी ते बघायला जातात. मग मराठीमध्ये रानटी बघायला का नाही जाणार? हा एक थॉट होता. नाही, आणि त्यांना प्लीज ते गणित सांग ना, जे संपूर्ण गणित असं आहे की जेव्हा तुम्ही कोणताही हिंदी सिनेमा करता, मराठीत काय त्याचं होतं ते, तर कोणत्या हिंदी सिनेमामध्ये तुमचं 20% महाराष्ट्राचं कलेक्शन असतं. महाराष्ट्रामधून, फक्त महाराष्ट्रामधून. जर कोणत्या फिल्मनी 200 कोटी केले तर 40 कोटी कलेक्शन त्या हिंदी फिल्मसाठी महाराष्ट्रावर मिळतं. जर तुम्ही मोजले त्या 40% जे कलेक्शन आहे, तसंच कलेक्शन जर प्रत्येक मराठी सिनेमा आलं तर मराठी सिनेमा कुठे जाईल कमर्शियली याचा अंदाजा पण नाही आपल्याला. आज एक ॲव्हरेज फिल्मनी जर 20 कोटी पण केले मराठीमध्ये वाढायचं तर आपण खूप पुढे आहे. मग तसं होत का नाही? तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं द्यायला. कारण जर तुम्ही मागचे 10 वर्षांमध्ये जे सुपरहिट फिल्म्स आहे मराठीमध्ये, मी तुम्हाला नावही सांगतो. फ्रॉम लयभारी टू दुनियादारी, टाइमपास, नटरंग, सैराट, नटसम्राट, वेड, बाई पण भारी, देवा, सगळे फिल्म डिफरंट जॉनर्सचे. कोणचे 2 सिनेमे एकासारखे नाही आहे. आपल्याकडे होतं काय, एक सिनेमा झाला तसा लागोपाठ आपण तसे सिनेमा करायला जातो. तर ऑडियन्सनी तसा सिनेमा बघितला आहे, ते परत नाही येणार थिएटरमध्ये बघायला. म्हणून तुम्हाला एक डिफरंट सिनेमा द्यावा लागेल. तर आज जसं मी एक ऍक्शन फिल्म घेऊन आलोय, बहुतेक पुढची फिल्म एक रोमॅन्टिक फिल्म असेल, म्युझिकल असेल, पण ती एक विविधता देणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे हिंदी म्हणतात की भेडचाल, ते नको. आणि एक ऑडियन्स जर जाते थिएटरमध्ये, जर सैराट 80 कोटी करते किंवा लय भारी 35 कोटी करते किंवा नटरंग नटसम्राट 40 कोटी करते, म्हणजे आपल्याकडे केपेबिलिटी आहे लोकांना थिएटरमध्ये आणायची. मग जात का नाही? कारण आपण काही वेगळं येत नाही, म्हणून काहीतरी वेगळं घेऊन याची गरज होती. आणि तेच आमचं एक मागच्या 6-7 वर्षापासून एक असं एक टार्गेट होता की काहीतरी वेगळे घेऊन येऊ, जे महाराष्ट्रात मराठी सिनेमामध्ये लोकांनी कधी बघितलं नाही, ज्याचा स्केल, त्याचा लेवल एक तेलुगू, तमिळ किंवा हिंदी सिनेमासारखा असेल, पण भाषा आपली, कलाकार आपले. आणि मला नाही वाटत आपल्याहून जास्त चांगले कलाकार किंवा डायरेक्टर्स किंवा स्क्रिप्ट रायटर्स कोणत्या अनेक इंडस्ट्रीमध्ये आहे. मग सगळं आपल्याकडे आहे, मग का नाही करायचं? मग करूया आणि लोकांना थिएटरमध्ये बोलूया. एंड आई थिंक सो सर, चेंज इज कांस्टेंट. एंड ये चेंज मुझे लगता है मराठी सिनेमा फॉर महाराष्ट्र, आई थिंक सो इट्स इम्पॉर्टेंट, बिकॉज मराठी में भी ऐसी फिल्में बन सकती हैं, एक्शन ड्रामा, यू नो, जो नेचुरली एवरीबॉडी, जो सरोज ने भी बोला कि जो साउथ की फिल्म देखने हम इतने सारे लोग इतनी संख्या में महाराष्ट्र में जाते हैं, सो व्हाई नॉट हमारी खुद की भाषा. दैट्स वेरी इंपॉर्टेंट टुडे. आई थिंक दूसरी